जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर संबंध सुरळीत करायचे असतील तर मी त्यांच्यासमोर नाचलं पाहिजे. एस्टीन फाईट हा जो सगळ्यात मोठा एक नुसता सेक्स स्कॅन्डल नाही, अभद्रपणे वागणं, त्यांचा उपभोग घेणं आणि नंतर त्यांना असणारं मारून टाकणं मेन कार्यालय आहे. या कार्यालयावरती मोर्चा म्हणा, धरणं म्हणा, हे ठरविण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ, त्याच्याच बरोबर आपचे असणारे प्रतिनिधी, डाव्या पक्षाचे असणारे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि एस्टीन फाईट हा जो सगळ्यात मोठा एक नुसता सेक्स स्कॅन्डल नाही, तर लहान मुलं मुली यांच्याशी अभद्रपणे वागणं, त्यांचा उपभोग घेणं आणि नंतर त्यांना असणारं मारून टाकणं असा जो प्रकार सगळा झालेला आहे. त्या प्रकारामध्ये केंद्र शासनामध्ये असणारे मंत्री आणि त्याच्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव आलेलं आहे. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. एस्टीन नावाचा असणारा जो व्यक्ती आहे त्यांनी तुम्हाला काही देशांकडून जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर संबंध सुरळीत करायचे असतील तर तुम्ही त्यांच्यासमोर नाचलं पाहिजे. आणि ते त्यांनी केलेलं आहे. जेव्हा एकेकाळचे मुद्रा मोदी हे असणारे मुजरा मोदी झाले तशी परिस्थिती आहे. त्यांच्या ह्या वागण्याने भारताचं पूर्णपणे नाक कापल्या गेलेलं आहे. भारताला कणा नाही अशीच एक प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे. परंतु इथपर्यंतच ते थांबत नाही, तर जे काही करारनामे झालेले आहेत, US बरोबर जे करारनामे झालेले आहेत, त्या करारनाम्यामध्ये भारताचं नुकसान कसं होईल आणि भारताची सार्वभौम ही घाण कशी राहील आणि अमेरिका नव्याने ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कशी निर्माण होईल या दृष्टीने केलेले करारनामे जे आहेत, उल्लेख नसेलही पण शंका यायला लागलेली आहे की जे काही एस्टीन फाईल मध्ये इतर राजकीय नेत्यांच्या संदर्भातलं वर्णन करण्यात आलेलं आहे, मोदींच्या संदर्भात सुद्धा तसंच काही प्रकार घडलेला आहे का, हा महत्वाचा आहे. काका, ज्याला आपण म्हणतो की भारताला सेल आउट करणं म्हणजे विकणं, हे केव्हा होतं की ज्यावेळेस समोरच्याकडे आपल्या विरोधामध्ये पुरावा आहे, बदनाम करणारा पुरावा आहे
आणि तो बदनाम करणारा पुरावा दाखवून आपण असणारं आपलं सातवं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आमचं समज असा आहे की त्या फाईलमध्ये अधिक माहिती आहे की ज्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल केला जातोय आणि म्हणून ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान हा नेहमी देशाला नुकसानकारक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय.